गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग 9चा विषय विज्ञान. तर विषय विज्ञानमध्ये आपण पाहणार आहोत घटक आनुवंशिकता व परिवर्तन. तर आनुवंशिकता म्हणजे काय, तर हे आपल्या सर्वांना माहिती असेलच. आनुवंशिकता म्हणजे मला सांगा, आपल्या वर्गामध्ये एवढे विद्यार्थी आहे किंवा जी सजीव सृष्टी आहे निसर्गामध्ये, ती सर्व एकसारखी दिसते का? तर नाही दिसत. कारण त्याचे कारण समजा आपल्या क्लासमध्ये जी मुलं आहेत, समजा काही मुलं आहे काही मुली आहेत, पण मुली सारखे दिसतात का, की सर्व मुली सारख्याच आहे, किंवा कदाचित सर्व मुलं सारखेच आहे, असं होऊ शकते का? तर नाही होत. काही मुलांचा जो रंग असतो तो कोणाचा गोरा असतो, काहींचा सावळा असतो. काहींची उंची जास्त असते, काहींची कमी असते, तर काहींची मध्यम असते. तसेच कोणाचे कान जो असतो आपला, तर कुणाचा समोर आलेला असतो, कानाच्या पाकड्या, तर कुणाचा असा मागे दबलेला असतो. तसेच आपल्या नाकाची ठेवण, कोणाचे डोळ्यामध्ये जसे की कोणाचे डोळे घारे असतात, कोणाचे काळेशार डोळे असतात. अशा प्रकारचे प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला विविधता आढळते. तसेच प्राण्यांमध्ये पण येते. जेवढी आपल्या निसर्गामध्ये सजीव सृष्टी आहे त्या प्रत्येकामध्ये विविधता आपल्याला दिसते. अशा अनेक प्रकारची विविधता आपण पाहतो. तर जसं की आनुवंशिकता, तर वांशिकीय शास्त्र. आनुवंशिकीय शास्त्र म्हणजे काय, तर जे सजीवांमधील जे गुणधर्म जे संक्रमित होतात, म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे गुणधर्म संक्रमित कसे होतात याचा अभ्यास त्याचा अभ्यास जी फॅकल्टी करते, आपण त्याला काय म्हणतो? आनुवंशिकी शास्त्र. आनुवंशिकी शास्त्र आपण त्याला म्हणतो, की जे आनुवंशिकतेचा अभ्यास करते. आनुवंशिकी शास्त्र जी आनुवंशिकतेचा अभ्यास करते. आनुवंशिकता म्हणजे काय, आता आपण पाहूयात आनुवंशिकता. तर आनुवंशिकता म्हणजे काय? आनुवंशिकता म्हणजे मात्या पित्याची शारीरिक किंवा मानसिक जी लक्षणे असतात किंवा गुणधर्म असतात, ते संतती म्हणजे त्यांचा होणारा मुलगा किंवा मुलगी त्यांच्यामध्ये कसे संक्रमित होतात, ते संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? आनुवंशिकता. म्हणूनच जसे की आता कुत्र्याचं पिल्लू असलं तर ते कोणासारखं दिसणार आहे? तर ते कुत्र्यासारखंच दिसणार आहे. माणसीचं असलं तर माणसासारखं दिसणार आहे. कबुतराचे असते तर कबुतरासारखं दिसणार. असं कधी झालं का की कबुतराचे पिल्लू आणि ते चिमणीच्या पिल्ल्यासारखं दिसते? असं कुठंच होत नसते. कारण त्याच्यामध्ये जे गुणधर्म असतात ते त्यांच्या माता पित्याकडून संक्रमित होत असतात. त्यामध्ये जे संक्रमित झालेले जे गुणधर्म असतात तशीच ती व्यक्ती दिसणार आहे. आणि जी मानवाची संतती असते, मानव मुलगा किंवा मुलगी जेव्हा जे कोणी असतात त्याच्या आईचे त्यामध्ये आईचे गुणधर्म त्यामध्ये येतात, काही त्याच्या वडिलांचे येतात, काही त्याच्या आजोबा आजी जी घरातली मंडळी असते त्यांचे त्यामध्ये गुणधर्म संक्रमित झालेले असतात. जसे की आईसारखे डोळे असतात, वडिलांसारखं नाक असते, उंची वडिलांसारखी असते. अशा प्रकारचे वेगवेगळे जे गुणधर्म असतात, मानसिक असो अगर ते शारीरिक असो, ते त्यामध्ये संक्रमित होतात. याला आपण काय म्हणतो? आनुवंशिकता म्हणतो. तर यानंतर आता आपण शिकणार आहोत उपघटक, तो म्हणजे गुणसूत्रे. गुणसूत्रे आणि डीएनए. विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण गुणसूत्रे म्हणजे काय बघू. गुणसूत्रे म्हणजे काय, तर सजीवांच्या ज्या पेशी असतात त्या पेशीचा जो न्यूक्लियस असतो म्हणजे पेशी केंद्रक असतो, त्या केंद्रकामध्ये आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा जो घटक असतो त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो गुणसूत्रे. तर हे गुणसूत्रे कशाने बनलेले असतात? तर गुणसूत्रे बनलेले असतात केंद्र आम्ले म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड. केंद्र आम्ल आणि
प्रोटीन्स म्हणजे प्रथिने यापासून हे गुणसूत्र बनलेले असतात. तर हे जे गुणसूत्र असतात, तर जेव्हा पेशी असतात आपल्या, ते पेशीचं डिव्हिजन होतं, म्हणजे आपण सेल डिव्हिजन त्याला म्हणतो. त्या सेल डिव्हिजनच्या वेळेस त्या पेशी डिवाइड होतात, तेव्हा आपल्याला ही गुणसूत्रे पाहायला मिळतात. तेव्हा त्याचा आकार कसा असतो? त्याचा आकार असा लांबुळता राहतो. लांबुळता आकार गुणसूत्रांचा असतो. आणि हे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसते का नाही? जेव्हा आपण सूक्ष्मदर्शिकेखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली जेव्हा आपण ह्या पेशी पाहतो, तेव्हा आपल्याला गुणसूत्राचं जे सेल डिव्हिजन असते, तेव्हा आपल्याला त्याचा लांबूळ आकार पाहायला मिळतो. तर गुणसूत्र जे असतात, तर यांचे किती आपल्या ज्या शरीरामध्ये गुणसूत्रे असतात म्हणजे क्रोमोझोम किती असतात? तर क्रोमोझोम असतात 46, म्हणजे 46 क्रोमोझोम आपल्या शरीरामध्ये असतात. आणि 46 क्रोमोझोम म्हणजे याच्या जोड्या किती? तर याच्या जोड्या असतात 23 जोड्या, म्हणजे 46 क्रोमोझोम. ह्या सर्व जोड्या सारख्या असतात. आणि एक जर 22 जोड्या असतात त्या ऑटोझोमच्या असतात. आणि जे एक जोडी असते ती कशाची असते? सेक्स क्रोमोझोम. त्यावरून सेक्स कळते, म्हणजे लिंग आपण त्यावरून ठरवतो. ती एक जोडी त्याची असते. तर क्रोमोझोम कशा प्रकारचा असते? तर लांबुळत्या. हा काय झाला? क्रोमोझोम. हा जो दिसतो आपल्याला, तर आपण याला काय म्हणतो? तर हा आहे डीएनए. प्रत्येक जो क्रोमोझोम असतो तो हा डीएनए पासून बनलेला असतो. आणि याला काय म्हणतो आपण? याच्यामध्ये जो असतो, याच्यामुळे याचे 2 भाग होतात. हा वरचा एक भाग आणि खालचा एक. याला आपण म्हणतो गुणसूत्र बिंदू. आणि ह्या 2 भुजा असतात, ह्याला आपण म्हणतो पी भुजा आणि याला खालच्या म्हणतो क्यू भुजा. म्हणजे ह्या आहेत गुणसूत्र भुजा. या जे क्रोमोझोम आहे, तर याचे क्रोमोझोमचे जे प्रकार पडतात. प्रत्येक क्रोमोझोम हा डीएनए पासून बनलेला असतो. विभाजनाच्या वेळेस तो आपल्या दंडाकृती दिसतो, म्हणजे लांबुळत्या आकाराचा. आणि हे जे याचे जे प्रकार आहेत गुणसूत्राचे, हे 4 प्रकारचे असतात. तर या गुणसूत्राचे प्रकार आता आपण पाहूया. गुणसूत्राचे प्रकार. गुणसूत्र किती प्रकारचे आहे? तर सर्वप्रथम गुणसूत्र हे 4 प्रकारचे आहे. तर कोणते कुठले? तर गुणसूत्राचे प्रकार आहेत मध्यकेंद्री, दुसरा आहे उपमध्यकेंद्री, तिसरा आहे अग्रकेंद्री आणि चौथा आहे अंतकेंद्री. हे 4 प्रकार आहेत गुणसूत्राचे. मध्यकेंद्री म्हणजे काय? तर मध्यकेंद्री म्हणजे गुणसूत्र जे आहे त्याचे ज्या भुजा आहे त्या 2 साईडला राहतात. याचा शेप आपण पाहूया. जे मध्यकेंद्री असते त्याचा जो गुणसूत्र बिंदू असते हा मध्यात असते, म्हणून आपण याला काय म्हणतो? मध्यकेंद्री. म्हणजे याचा आकार आपल्याला असा दिसतो. हा आकार कशासारखा दिसतो? तर इंग्लिश मधला जो वर्ड आहे व्ही, त्याच्यासारखा आपल्याला त्याचा आकार आपल्याला याला दिसतो, म्हणून आपण याला काय म्हणतो? व्ही शेप गुणसूत्र. व्ही शेपचं गुणसूत्र आपण म्हणतो. हे मध्य, याचं जे गुणसूत्र बिंदू हा मध्याला आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो? मध्यकेंद्री. तसेच उपमध्यकेंद्री जे आहे, तर उपमध्यकेंद्री म्हणजे एक भुजा मोठी राहते आणि हा जो मध्य असते हा इथं मध्य राहते आणि थोडीशी पहिल्यापेक्षा थोडी छोटी अशी त्याची दुसरी भुजा राहते. हा झाला एल शेपचा. एल शेप म्हणजे उपमध्यकेंद्री. हा उपमध्य झाला, याचा केंद्र कसं आहे? मध्य आहे. तिसरी अग्रकेंद्री. अग्रकेंद्री म्हणजे काय? तर अग्र म्हणजे हा एका साईडला असतो, जसे की हा
याचा जो आकार आहे हा कसा दिसते आपल्या इंग्लिश मधला जे सारखा. म्हणजे याची एक जी भुजा आहे ही मोठी राहते आणि जी दुसरी भुजा आहे ती एकदम छोटी राहते. म्हणून आपण याला म्हणतो अग्रकेंद्री. आणि शेवटचा चौथा प्रकार आहे अंतकेंद्री. तर अंतकेंद्री म्हणजे त्याचा जो केंद्रबिंदू आहे हा अंत म्हणजेच काय शेवटी. तर हा जो अंत आहे तर याचा जो शेप आहे तर याचा हा जो केंद्रबिंदू आहे हा वरती राहतो आणि याची एकच भुजा ती राहते खाली. म्हणून आपण याला काय म्हणतो अंतकेंद्री. हा कसा दिसतो तर इंग्लिश मधला जो आय वर्ड असतो आय शेप सारख्याला आपल्याला हा दिसतो. हे झाले आपले गुणसूत्राचे 4 प्रकार: मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री व अंत्यकेंद्री. अशा प्रकारचे गुणसूत्राचे हे प्रकार आपण पाहिले. यानंतर आपण शिकणार आहोत आनुवंशिकता व परिवर्तन मधला दुसरा प्रकार, तो म्हणजे DNA. पहिला आपण गुणसूत्र, दुसरा पाहणार आहोत DNA. हा इथे लावलेला चार्ट आहे. हा चार्ट कशाचा आहे तर हा आहे DNAचा. DNA. तर सर्वप्रथम आपण DNAचा स्ट्रँड पाहू. म्हणजे DNA म्हणजे काय, DNA म्हणजे डिऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे DNA. तर सर्वप्रथम जेव्हा DNAची जी रेणूची रचना आहे हे सर्व सजीवामध्ये सारखीच असते. जसे की लहान जीवाणू असतात, लहान जीवाणूपासून तर मानवापर्यंत प्रत्येक सजीवामध्ये हा DNA सारखाच असतो. म्हणजे कोणा असं नाही आहे की याच्यामध्ये याचा शेप वेगळा राहणार आहे, कीटकनाशकामध्ये किंवा जीवाणूमध्ये वेगळा राहणार आणि मानवी शरीरात वेगळा राहणार, असं नाही. प्रत्येक लहान कीटाणूपासून सजीवापासून तर मोठ्या सजीवापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत याचा शेप एकच राहतो. तर इसवी सन 1953 मध्ये वॅटसन आणि क्रिक यांनी जे आपल्या DNAची रचना केलेली आहे या रचनेची प्रकृती त्यांनी तयार केलेली आहे. तर DNAची रचनेची प्रतिकृती कशी आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत. तर DNA म्हणजे हे जे 2 स्ट्रँड आहेत तर हे कशाचे आहेत तर हे आहेत न्यूक्लियोटाइड्स पासून. हे जे 2 धागे आहेत, जे आपल्याला धागे दिसत आहेत, हे 2 न्यूक्लियोटाइड पासून बनलेले आहेत. याचे जे पहिलं टोक असते त्याला आपण काय म्हणतो 3 स्ट्रँड. तर या पहिल्या धाग्याचा जो दुसरा शेवटचा जो टोक असतो त्याला आपण काय म्हणतो 5 प्राइम. आणि दुसरा असतो त्याचं ते जे 2 स्ट्रँड असतात ते ऑपोजिट असतात. याचा जर 3 असला तर दुसऱ्याचा पहिला 5 प्राइम राहतो आणि याचा जर जो एंडचा जो असला 5 असला तर दुसरा 3 प्राइम राहतो. अशा प्रकारचे हे 2 स्ट्रँड आहेत. तर DNAचं स्ट्रक्चर कसं आहे तर एक प्रकारची लवचिक शिडी ज्यामध्ये मधात पायऱ्या असतात, अशा प्रकारचे हे DNAचं स्ट्रक्चर आहे. हे जे 2 आहेत त्याला आपण काय म्हणू तर याला आपण म्हणतो खांब. आणि ह्या ज्या यामध्ये दिसत आहे आपल्याला तर याला आपण काय म्हणू आपल्या भाषेमध्ये तर आपण त्याला म्हणू पायऱ्या. DNAचं स्ट्रक्चर कसं आहे एक लवचिक लपेटलेल्या शिडीसारखं. जसं की आपण असं हात करतो, एकामध्ये एक आपले हात लपेटलेले असतात, अशा प्रकारचं हे DNAचं स्ट्रक्चर आहे. तर या DNAच्या स्ट्रक्चरमध्ये जे 4 नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत ते पदार्थ कुठले आहेत तर त्यामध्ये आहे ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनाइन आणि थायमिन. तर यामध्ये जे आपल्याला हे दिसत आहे ह्या पायऱ्या तर ह्या काय आहे
सी म्हणजे सायटोसिन आणि जी म्हणजे ग्वानिन. ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या अल्टरनेट आहे. जसे की आधी सायटोसिन आणि ग्वानिन या नायट्रोजन पदार्थामध्ये प्रत्येकाचे दोन दोन जोड्या आहेत. जसे की ॲडेनिन आणि ग्वानिन याची एक जोडी आहे, तर सायटोसिन आणि थायमिनची एक जोडी आहे. म्हणून इथं सायटोसिन आणि ग्वानिन, ॲडेनिन आणि थायमिन परत अल्टरनेट म्हणजे ह्या दोन जोड्या झाल्यानंतर परत तिसरी जोडी कोणती येते, तर सायटोसिन आणि ग्वानिन अल्टरनेटच्या पायऱ्या आहेत. आणि जे सायटोसिन आणि ग्वानिन या पायऱ्यामध्ये जो सायटोसिन आणि ग्वानिन आहे, तर हा कशामुळे बांधलेला आहे एखादे, तर ते आहे हायड्रोजन बॉन्डमुळे. जो हायड्रोजन बॉन्ड असतो त्याच्यामुळे ते एखादे बंध आहे. आणि हा सायटोसिन आणि ग्वानिन आहे, तर याच्यामध्ये किती बॉन्ड असतात, तर सायटोसिन आणि ग्वानिन तर याच्यामध्ये असतो सिंगल बॉन्ड. आणि जे दुसरा कुठले ॲडेनिन आणि थायमिन, तर ॲडेनिन आणि थायमिन याच्यामध्ये असतो डबल बॉन्ड. आणि हे जे आपल्याला दिसत आहे या साईडला हे जे ग्रुप्स आहेत त्याचे म्हणजे एका साईडला मेजर तर एका साईडला मायनर, एका साईडला मेजर अशा अल्टरनेट ग्रुप्स आहे. कारण ते एकामध्ये लपेटलेले असल्यामुळे यामध्ये हे ग्रुप्स तयार झालेले आहेत. तर मेजर ग्रुप्स आणि मायनर ग्रुप्स असे दोन हे ग्रुप राहतात. तर हा जो मोठा आपल्याला दिसत आहे त्याला आपण म्हणतो मेजर ग्रुप. आणि हे जे छोटे दिसत आहे हा छोटा किंवा हा छोटा याला आपण काय म्हणतो, तर याला म्हणतो आपण मायनर ग्रुप. जे मेजर ग्रुप आणि मेजर ग्रुप इथून मेजर ग्रुप असून तर इथपर्यंत या मेजर ग्रुप मध्ये जे आपल्याला डिस्टन्स दिसते हे डिस्टन्स किती आहे, तर 3.4 मेजर टू मायनर. याचं डिस्टन्स किती आहे, तर 3.4 नॅनोमीटर. 3.4 हे नॅनोमीटरचं डिस्टन्स आहे. आणि हा जो ग्रुप दिसतो आपल्याला, तर ह्या ग्रुप पासून जी आपल्याला ही पायरी दिसत आहे ग्वानिन आणि सायटोसिनची, तर यामध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे, तर ते दिसत आहे 0.34 नॅनोमीटर. अशा प्रकारचे एवढं डिस्टन्स यामध्ये राहते. आणि हे जे दोन स्ट्रँड आहेत म्हणजे हे जो न्यूक्लियोटाइडचे दोन धागे आहेत, हा 5 प्राइम आणि 3 प्राइम, तर याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, तर या दोन धाग्यामध्ये जे डिस्टन्स आहे हे आहे 2 नॅनोमीटर म्हणजे 2 नॅनोमीटर हे डिस्टन्स त्यामध्ये आहे. अशा प्रकारचं हे जे डीएनएचं स्ट्रक्चर आहे. सर्वांना समजलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता आपण पाहिलेलं आहे अनुवांशिकता व परिवर्तन. यामध्ये आपण शिकलेलं आहे गुणसूत्रे व डीएनए. तर गुणसूत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे गुणसूत्र म्हणजे काय आणि गुणसूत्राचे प्रकार आपण त्यामध्ये शिकलेलो आहोत. तसेच जे डीएनएचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. तर डीएनएचं स्ट्रक्चर वॅटसन आणि क्रिक मॉडेल म्हणतो आपण याला, कारण यांनी याची रचनाची प्रतिकृती तयार केलेली आहे. इसवी सन 1953 मध्ये यांनी या डीएनएची रचनेची प्रतिकृती तयार केलेली आहे. यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. जसे की क्रोमोझोम रिकाम जागेमध्ये आपले प्रश्न विचारू शकतात, क्रोमोझोमच्या जोड्या, तसेच क्रोमोझोमचे प्रकार विचारू शकतात. आणि डीएनएवर पण प्रश्न विचारल्यास आपल्याला डीएनएची रचना सांगा किंवा डीएनएचं मॉडेल काढण्यास आपल्याला सांगतील. अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येतील. आणि यावरचा गृहपाठ आहे डीएनएचं स्ट्रक्चर कळण्याचं आणि ते एक्सप्लेन करायचं. त्यामधले जे प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स आहे ते लिहून आणायचे. ठीक आहे, थँक्यू.